Hello students, now today the next example differentiations आपलं example झालं आहे. Question number 3 आहे बघा. Find dy by dx if y is equal to x raised to x plus a raised to x. आता अशा टाईपचे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे बरोबर. फंक्शन रेस्ट टू फंक्शन आहे, याचा अर्थ टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स घ्यावं लागेल. इथं डायरेक्ट आहे तुम्हाला ए रेस्ट टू एक्स फॉर्म्युलाच आहे डेरिव्हेटिव्हचा. ए रेस्ट टू एक्सचा फॉर्म्युला काय, ए रेस्ट टू एक्स इंटू लॉग ए. याचा अर्थ ह्याला आपण समजा यू म्हटलं आणि ह्याला व्ही म्हटलं, याला काय म्हणायचं सोल्युशनमध्ये बघा. सोल्युशनमध्ये याला आपण यू म्हणू, याला व्ही म्हणू, याला काय म्हणू आपण व्ही म्हणू. याचा अर्थ काय काढायचं आपल्याला, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू ह्याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स प्लस डी वाय अपॉन डी एक्स, डी वाय अपॉन डी एक्स. समजा ह्याला आपण वन म्हटलं की आपला ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सुरुवातीला आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढू. लेट एक्स रेज टू एक्स काय आपल्याला पुट यू इक्वल टू म्हणून आपण ह्याला लेट यू इक्वल टू एक्स रेज टू एक्स. आता इथं फंक्शन रेज टू फंक्शन म्हणजे काय करावं आपल्याला, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स घ्यावं लागेल. त्यामुळे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स लॉग यू इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स, नंतर लॉग यू इक्वल टू एक्स एक्स कुठे येतो, हा घातांक कुठे येतो लॉगच्या अगोदर. याचा अर्थ एक्स इंटू लॉग एक्स, एक्स इंटू लॉग एक्स. म्हणजे परत आता काय करायचं, याचा डिफरन्शिएट. आता काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ वन अपॉन यू इंटू डी यू अपॉन डी एक्स. वन अपॉन लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह काय वन अपॉन यू आणि डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू. आता इथं काय हे फंक्शन आहे, हे पण फंक्शन आहे, रूल वापरायचं यू इंटू व्ही. याचा अर्थ फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंड डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहितो. त्याचा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला इंटू वन अपॉन एक्स, इंटू वन अपॉन काय एक्स प्लस सेकंड ॲज इट इज लॉग एक्स ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन इंटू काय आलं हे वन आलं. याचा अर्थ एक्स एक्स काय झालं कॅन्सल, इथे लिहितो इंटू वन. एक्स एक्स काय झालं कॅन्सल, दॅट इज इक्वल टू हे वन प्लस लॉग एक्स, वन प्लस लॉग एक्स. हे आलं वन अपॉन यू इंटू डी यू अपॉन डी एक्स. देअरफोर डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू यू इंटू वन प्लस लॉग एक्स, वन प्लस लॉग एक्स दॅट इज इक्वल टू काय. आता यूज व्हॅल्यू पुट करायची, सगळं डेरिव्हेटिव्ह आपलं झाला. यूज व्हॅल्यू पुट करा. काय यूज व्हॅल्यू एक्स रेज टू एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स, इंटू वन प्लस लॉग एक्स झालं. याला आपण काय म्हणू सेकंड म्हणू. हा झाला डी यू अपॉन डी एक्स काढला आपण बरोबर आहे. हे काय काढलं डी यू अपॉन डी एक्स काढलं. आता फी इक्वल टू नाव फी इक्वल टू काय ए रेज टू एक्स. ए रे आता इथे कॉन्स्टंट आहे, रेज टू फंक्शन आहे कॉन्स्टंट. इथं एच्या ऐवजी नंबर पण असलं तरी चालतो. कॉन्स्टंट रेज टू फंक्शन म्हणलं की डायरेक्ट काय करायचं एच व्हॅल्यू ए रेज टू एक्स डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे तुमचा. याचा अर्थ इथं डायरेक्ट काय करायचं मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ काय आला हे डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू ह्याचा ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला काय ए रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू लॉग ए, इंटू लॉग ए संपलं. याचा अर्थ ह्याला नंबर काय मग आपण थर्ड. आता हे काय आलं बघा आपलं हे डी व्ही अपॉन, इथं डी यू अपॉन डी एक्स आलं आणि हे डी व्ही अपॉन डी एक्स आलं. इथं आहे का हे डी व्ही अपॉन डी एक्स. म्हणजे इक्वेशन 2 and 3 पुटिंग इन 1. इक्वेशन 1मध्ये हे 2 आणि 3चे इक्वेशन पुट करा. देअरफोर काय होईल म्हणता, देअरफोर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स किती आहे एक्स रेज टू एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स, इंटू वन प्लस लॉग एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्स किती आहे ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. दिस इज द आन्सर. ओके, अगदी सिम्पल आहे. फक्त फंक्शन रेज टू फंक्शन असेल तर काय करायचं आपल्याला पुढचं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स घ्यायची. तर फंक्शन रेज टू फंक्शन आहे त्यामुळे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स घेतलं. परत एक घातांक असतो तो इथं लॉगच्या अगोदर येतो, त्यामुळे इथं परत रूल वापरायचा. अशा हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे पहिल्या स्टार्टला एकदम आपण हे सुरुवातीला एक्झाम सोडवलेलं आहे अशा टाईपचं. ठीक आहे, मग तेच येते. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू किती येते वन प्लस लॉग एक्स येते. मग यूची व्हॅल्यू जी असेल तेच व्हॅल्यू इथं आले. इथं डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला ए रेज टू एक्स, इथं एच्या ऐवजी समजा 10 असेल 5 असेल काय असेल
समजा इथं एच्या ऐवजी समजा 5 असेल तर काय येणार इथं 5 इंटू लॉग 5 असं येईल. ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला नंबर कसा असेल त्यानुसार. इथं a⁻x डायरेक्ट असल्यामुळे आपण काय केलं ते डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला. ठीक आहे, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. नाव सेकंड एक्झाम्पल बघू आपण आता. सेकंड एक्झाम्पल, y is equal to 10 raised to x raised to x 10 raised to x raised to x plus 10 raised to x raised to 10 raised to x raised to 10 plus 10 raised to 10 raised to x. अगदी सोपं आहे, दिसायला जरी असं दिसलं तरी आपल्याला अगदी सोपं आहे. तर 3 टप्पे आहेत. किती आहे, हा एक टप्पा, हा एक टप्पा आणि हा एक टप्पा आहे. ठीक आहे, मग सोल्युशनमध्ये आपण काय करू, ह्याला u, v आणि w म्हणू. पुट u इक्वल टू काय, u इक्वल टू 10 raised to x raised to x. नंतर v इक्वल टू काय 10 raised to x raised to 10. ठीक आहे, x raised to 10 आणि w इक्वल टू काय आलं हे 10 raised to x. याला u, v आणि w मानलं आपण. आता प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे थोडक्यात काय विथ रिस्पेक्ट टू x आहे. याचा अर्थ काय होणार मग हे du अपॉन dx तर dv अपॉन dx आणि dw अपॉन dx घेणार. म्हणजे आपलं थोडक्यात काय करायचं आता y इक्वल टू घेऊ आपण. थोडक्यात काय आता देअरफॉर y इक्वल टू म्हणजे काय करायचं, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणायचं. याचा अर्थ du अपॉन dx प्लस dv अपॉन dx आणि प्लस dw अपॉन dx. याला आपण नंबर 1 म्हणू. आता हे सगळ्या ह्याची व्हॅल्यू काढायची. मी थोडक्यात ह्याचा डेरिव्हेटिव्ह आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आपण ह्याला u, v आणि w म्हटलेलं आहे. u विथ रिस्पेक्ट टू x, v विथ रिस्पेक्ट टू x आणि w विथ रिस्पेक्ट टू x. तिन्हीचे डेरिव्हेटिव्ह काढले की 1 मध्ये ॲड करायचे, फक्त त्याची ॲडिशन करायची. आता पहिल्या सुरुवातीला काय करू आपण, लेट u इक्वल टू 10 raised to x raised to x म्हणू. याचा अर्थ फंक्शन रेस टू फंक्शन आहे. ठीक आहे, इथं फंक्शन रेस टू फंक्शन आहे. म्हणजे आता इथं काय करलो आपला टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, म्हणजे काय येईल लॉग u इक्वल टू लॉग ऑफ 10 raised to x raised to x. आता हे x कुठे घेईल, खाली येईल, इथे x लॉगच्या अगोदर येईल. त्यामुळं लॉग u इक्वल टू x इंटू लॉग 10 raised to x. हे घातांक कुठं आला, लॉगच्या अगोदर आला. याचा अर्थ इथं परत आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे फंक्शन झालं, हे फंक्शन झालं. रूल वापरायचा, म्हणजे काय आला आता 1 अपॉन u इंटू du अपॉन dx. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u इंटू du अपॉन dx. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं आपण, त्यामुळं du अपॉन dx. आता इथं रूल वापरा, फर्स्ट ॲज इट इज, याचा अर्थ एक्स ॲज इट इज. सेकंड डेरिव्हेटिव्ह, याचा अर्थ काय लॉग a raised to x. हे कॉन्स्टंट नंबर आहे. a raised to x म्हणजे काय येणार, हे लॉग a raised to x म्हणलं काय येईल, अगोदर लॉग a raised to x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, याचा आपण काय करतो आता डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. लॉग 10 x raised to x first as it is, second derivative, first as it is second derivative. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला लॉग ऑफ 10 raised to x आहे. ठीक आहे, लॉग काय इथं सॉरी एक मिनट इथं बघा लॉग u इक्वल टू x इंटू इथं x raised to x आहे. इथं काय आपलं इथं 10 log 10 x raised to x. ठीक आहे, x raised to x आहे. याचा अर्थ काय येईल आता मग इथं आपला 10 x raised to x म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. टेकिंग लॉग ऑन नाही घ्यायचं, सॉरी कॉन्स्टंट नंबर आहे, सॉरी. इथं u इक्वल टू हे घ्या आपण घेऊ, u इक्वल टू काय
10⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻⁻आहे. इथं कॉन्स्टंट नंबर आहे, त्यामुळे ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येतो. ठीक आहे, ह्याचा आपला डेरिव्हेटिव्ह घेता येतो. म्हणजे आपण डायरेक्ट काय आलं हे du/dx डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स d/du आलो. ठीक आहे, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह बघा d/dx इंटू 10⁻⁻⁻⁻⁻⁻x. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला आहे तर सुरुवातीला. याचा अर्थ ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय 10⁻⁻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 ⁻
एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन डी एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हे काय हे फंक्शन आहे एक्स रेस टू एक्स, एक्स रेस टू एक्स. ठीक आहे. आता काय आलं तर मग हे डी अपॉन डी एक्स आलं, हे डी अपॉन डी एक्स दॅट इज इक्वल टू 10 रेस टू एक्स रेस टू एक्स इंटू आता एक्स रेस टू एक्स परत आता हे तुमचं काय एक्स रेस टू एक्स आपण ह्याच्या अगोदर सोडलं तर एक्झाम्पल किंवा ह्याला आता झेड मानायचं, ह्याला काय करायचं आपला झेड मानायचं आणि सॉल्व करायचं. आपण इथं झेड म्हणू. याला काय करू आपण आता नाव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह, नाव टू फाइंड ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता आपला. ठीक आहे. ह्याला झेड म्हणू पुट किंवा लेट झेड इक्वल टू एक्स रेस टू एक्स. हे फंक्शन आहे. मी काय होईल आता लॉग झेड इक्वल टू काय येणार लॉग एक्स रेस टू एक्स परत एक्स इथे येणार. याचा अर्थ लॉग झेड इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स परत इथं काय आलं फंक्शन. आता डिफरन्शिएट म्हणजे 1/z इंटू डी झेड अपॉन डी एक्स इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलं 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्स एक्स कॅन्सल म्हणजे काय राहिलं 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस काय आलं लॉग एक्स. देअरफॉर डी झेड अपॉन डी एक्स इक्वल टू देअरफॉर काय आलं मग हे देअरफॉर डी झेड अपॉन डी एक्स इक्वल टू झेड इंटू 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स. झेडची व्हॅल्यू काय झेडची व्हॅल्यू काय आली एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. किती वेळा सोडलं आपण एक्झाम्पल बघा तिसरी वेळा आहे. ठीक आहे. मग आता ह्याची व्हॅल्यू काय आली एक्स रेस टू एक्स आणि हे आली. देअरफॉर इथं आपण लिहितो देअरफॉर डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू 10 रेस टू एक्स इंटू आता ह्याची काय आली व्हॅल्यू आता डेरिव्हेटिव्ह आपण काढला आहे किती आला आहे एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स, 1 प्लस लॉग एक्स. ह्याला काय म्हणू आपण नंबर 2. ठीक आहे नंबर 2. आता फी इक्वल टू हे झालं. आता फी इक्वल टू घेऊ आपण. हां फी इक्वल टू काय आता 10 रेस टू एक्स रेस टू 10. इथं पण तेच आहे कॉन्स्टंट नंबर रेस टू हे. याचा अर्थ काय येणार हे डी व्ही अपॉन डी एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ काय होणार इथं ए रेस टू एक्स आहे समजा हे. याचा अर्थ ए रेस टू एक्स टू 10 रेस टू एक्स रेस टू 10 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन डी एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. याचा अर्थ एक्स रेस टू 10चा डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं का हे कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा हे एक्स गृहीत धरायचं ए रेस टू एक्स आहे. याचा अर्थ ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स आणि परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह परत काय आला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला. ठीक आहे. फंक्शन डेरिव्हेटिव्ह काय आलं आता एक्स रेस टू काय आलं 10 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 रेस टू एक्स रेस टू 10 हां ए रेस टू एक्स इथं राहील ना ए रेस टू एक्स. याचा अर्थ ए रेस टू एक्सचा काय डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए म्हणजे किती आहे 10 आणि इंटू परत फंक्शन याचा काय आला डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 10चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. म्हणजे काय आलं हे 10 रेस टू एक्स रेस टू 10 इंटू लॉग 10 इंटू आता एक्स रेस टू 10 आहे म्हणजे एक्स रेस टू 10. याचा अर्थ एक्स रेस टू यांचा डेरिव्हेटिव्ह काय आला काय आला डेरिव्हेटिव्ह 10 एक्स रेस टू 9, 10 एक्स रेस टू 9. ठीक आहे. आता हे काय झालं डी व्ही अपॉन डी एक्स आलं, डी व्ही अपॉन काय आलं डी एक्स. ठीक आहे. ह्याला नंबर आपण काय म्हणू हे डी व्ही अपॉन डी एक्स आलं. ह्याला नंबर 3
नंबर 3. आणि आता अँड w इक्वल टू 10 रेज टू 10 रेज टू एक्स. w इक्वल टू काय आलं 10 रेज टू 10 रेज टू एक्स. ठीक आहे. आता इथं काय आलं आता इथं परत डी डब्ल्यू अपॉन डी एक्स इक्वल टू इथं परत 10 रेज टू हे समजा एक्स आहे ए रेज टू एक्स आहे याचा अर्थ ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ए रेज टू एक्स याचा अर्थ आहे तसंच 10 रेज टू एक्स. ठीक आहे इंटू लॉग ए याचा अर्थ लॉग किती आहे ए म्हणजे किती आहे 10 इंटू लॉग 10 आणि नंतर परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स 10 रेज टू एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. कसं आलं 10 रेज टू काय आलं एक्स तो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आला. ठीक आहे. हां आता इथं दॅट इज इक्वल टू कारण आता हे 10 रेज टू एक्स इंटू लॉग 10 इंटू आता हिचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स आहे कॉन्स्टंट टर्म आहे ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो इंटू काय ए रेज टू एक्सच याचा अर्थ हे 10 रेज टू एक्स इंटू लॉग ए म्हणजे लॉग किती आहे ए म्हणजे किती आहे 10 ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू लॉग ए तसं 10 रेज टू एक्स इक्वल काय आलं मग डेरिव्हेटिव्ह 10 रेज टू एक्स इंटू लॉग 10 आलं इंटू लॉग काय 10 ह्याला काय आलं हे आलं डी डब्ल्यू अपॉन डी एक्स आलं डी डब्ल्यू अपॉन डी एक्स. ठीक आहे बरोबर आहे. किंवा आपण तेच आता काय करू डी डब्ल्यू अपॉन डी एक्स इक्वल टू हे 10 रेज टू एक्स नंतर हे 10 इंटू 10 रेज टू एक्स इथं सलग घेऊ हे लॉग 10 आहे आणि हे लॉग 10 आहे म्हणजे काय होईल आता इंटू लॉग 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आहे सगळं लॉग 10 इंटू लॉग 10 काय झालं लॉग 10चा स्क्वेअर झाला. काय झालं हे नंबर 4. आता सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा कशामध्ये 1 मध्ये व्हॅल्यू 2 इक्वेशन 2 3 आणि 4 इन 1 हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळालं बघा डी यू अपॉन डी एक्स. ठीक आहे इथे काय करतो आपण मी देअरफोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू कारण डेरिव्हेटिव्ह आहे ना वाय इक्वल टू नाही तर आपला हे डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू घ्यावं लागेल. हे आलं आता पहिलं डी यू अपॉन डी एक्स कुठे व्हॅल्यू डी यू अपॉन डी एक्स नंबर 1 किती आलं हे व्हॅल्यू बघा 10 रेज टू एक्स इंटू एक्स रेज टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स प्लस ही झालं डी यू अपॉन डी एक्स. आता डी व्ही अपॉन डी एक्स कुठं आहे सेकंड किती आहे बघा 10 रेज टू 10 इंटू लॉग ऑफ 10 एक्स रेज टू 9 प्लस डी डब्ल्यू अपॉन डी एक्स थर्ड किती आहे 10 रेज टू एक्स इंटू 10 रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर झालं. हे तुमचं झालं फायनल ॲन्सर झालं. काय झालं फायनल ॲन्सर. हेच तुम्हाला समजा आणखी असं लिहायचं असेल थोडंसं लॉगच्या टर्म एकत्र करायचे असतील तर आपण असं लिहू शकतो दॅट इज इक्वल टू 10 रेज टू एक्स इंटू इथे काय तुमचं ठीक आहे 10 रेज टू एक्स काय अडचण आहे तुम्हाला ठीक आहे 10 रेज टू एक्स नंतर एक्स रेज टू एक्स इंटू लॉग एक्स रेज टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स प्लस इथे काय 10 रेज टू एक्स रेज टू 10 ठीक आहे आणि इंटू काय इंटू लॉग ऑफ 10 एक्स रेज टू 9 10 एक्स रेज टू 9 इंटू लॉग 10 इथे लॉग 10 आहे बघा लॉग 10 आहे डी व्ही अपॉन डी ही लॉग 10 आहे ना लॉग 10 आहे इथे लॉग काय लॉग 10 ठीक आहे. ही आपण ही अगोदर टर्म घेतली कुठली 10 एक्स रेज टू 9 आणि इंटू लॉग 10 प्लस इथं 10 रेज टू एक्स इंटू 10 रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे झालं फायनल ॲन्सर. ओके तर इथं आपला हा कुठला पार्ट संपला
पार्ट कुठला संपला इथं आपला, सांगता येईल का? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. कुठला? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. असं कुठले असू दे तुम्हाला फंक्शन असेल तर तुम्हाला ते काय करता येईल, डेरिव्हेटिव्ह घेता येईल.